आज आपण अर्दलीच्या मेंढ्या वाटप यावर आपण आज चर्चा करणार आहोत. त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. आता अर्दलीच्या मेंढ्या ह्या वाटप चालू आहेत. आता ह्या खाजगी असतात, हे काही सरकारी स्कीम म्हणा किंवा योजना म्हणा असं कोणतीही नसते. अर्दलीनं मेंढ्या म्हणजे तुमच्यासारख्या किंवा माझ्यासारख्या अनेक काही लोक असतात ज्यांना सांभाळू शकत नाही किंवा गडी सालाव ठेवणे अशा बऱ्याच काही गोष्टी करण्यापेक्षा लोक काय म्हणतात की सरळ अर्दलीनं द्यायचे, म्हणजे जे सांभाळ करतो त्याला निम्मं उत्पन्न आणि ज्याच्या मेंढ्या आहेत त्यांना निम्मं उत्पन्न. बरोबर. तर अशा पद्धतीने होतं ना, अशा पद्धतीने मेंढ्या घेऊन तुम्हीही चांगल्या प्रकारचा फायदा कमवू शकता. म्हणजे तुम्हाला काही मेंढ्या अर्दलीने दिल्या जातात, जसं की 20-30 मेंढ्या अर्दलीने दिल्या जातात आणि त्या मेंढ्याचं जे उत्पन्न असते या वर्षाचं, त्याचं निम्मं उत्पन्न त्या मेंढ्याच्या मूळ मालकाला द्यावं लागणार आणि निम्मं उत्पन्न हे तुम्ही सांभाळलं म्हणून तुम्हाला भेटणार. बरोबर. तर तसं जरी केलं तरी तुम्हाला फायदा जास्त प्रमाणात भेटतो. कारण का बऱ्याच लोकांचा असा प्रश्न असतो की भाऊ आम्ही मेंढ्या घेऊ शकत नाही की किंवा मेंढी घ्यायला जरी गेला तर 15,000 ते 18,000 रुपये आज मार्केटमध्ये रेंज चालते आणि बऱ्याच काही आजार म्हणा, मर्जर म्हणा, बरंच काही औषधाचा खर्च वगैरे असं हे असते आणि औषधाचा खर्च वगैरे करून पण काय होतं की मर्जर झाली तर ते नुकसान होतं. त्यापायी लोक जराशी होतात आणि एवढा काही लोकांपाशी जवळजवळ एक 10 मेंढ्या घ्यायच्या म्हटलं तर आज 2,00,000 रुपये खिशात लागतात. बरोबर. तर 2,00,000 रुपये काही लोकांजवळ नसतात म्हणून लोक काय म्हणतात की आम्हाला अर्धलीनं मेंढ्या घ्यायच्यात. तर ज्यांना मेंढ्या करायचे ते ज्यांचं बजेट नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. जवळजवळ 200 ते 250 मेंढ्या अर्दलीनं देणं आहेत. आता किरकोळ लोकांच्या, काही लोकांच्या 4 आहेत, काही लोकांच्या 5 आहे. आता एजंट लोकं काय करतात की एकत्र करून तुम्हाला किती पाहिजे, जसं की 20 पाहिजेत, 30 पाहिजेत, 15 पाहिजेत, 10 पाहिजेत, तर तेवढ्या मेंढ्या तुम्हाला दिल्या जातात. बरोबर. तर ते एजंट लोका थ्रू होतं. आता त्या लोकांचे नंबर ते वगैरे मी देणार आहे तुम्हाला काही. आता ते एजंट लोकांचे काही नंबर देणार आहे. तर ते तुम्हाला त्या एजंटला तुम्ही कॉल किंवा SMS करून किंवा टेक्स्ट मेसेज करून तुम्हाला व्यवस्थित त्या एजंट लोकांसंग बोलून घ्यायचं आहे आणि त्यांच्यापासून तुमचा ॲड्रेस, नाव, गाव वगैरे पत्ता तुम्ही देऊन मग त्या मेंढ्या घेऊ शकता. बरोबर. तर ह्यात तुमचा चांगल्या प्रकारे फायदा होतो. म्हणजे जसं की तुम्ही स्वतः मेंढीपालन करणार आहे आणि ज्या स्वतः मेंढीपालन करून त्यातून तुम्ही ₹2 कमवण्याचं जे स्वप्न बघत आहात, ते स्वप्न तुम्ही जसं की अर्धलीनं घ्यायच्या मेंढ्या तर तुम्ही जास्त घ्या. जसं की 10 मेंढ्या तुमचं वैयक्तिक सांभाळायची तयारी आहे, तर 20 मेंढ्या अर्धलीनं घ्या आणि स्वतःहून त्याचा सांभाळ करा व्यवस्थित आणि जे पण उत्पन्न येणार ते त्या मेंढीच्या मूळ मालकाला 50% जाणार आणि 50% ही तुम्हाला भेटणार. म्हणजे धरून चाला की सरासरी 10 मेंढ्यामध्ये 1,00,000 रुपये उत्पन्न आलं तर 50,000 ही तुम्हाला भेटणार आणि 50,000 ही मालकाला द्यावं लागणार त्याच्या. बरोबर. तर जसं की तुम्ही 20-30 मेंढ्या घेऊन त्याचं उत्पन्न चांगल्या प्रकारे काढू शकता. आता ह्या एजंटाचे नंबर तुम्हाला कुठं भेटणार आहे, तर जिथं आपलं चॅनलचं जिथं सबस्क्राईब बटन दिसते त्याच्या बाजूला जिथं जॉइन म्हणून तुम्हाला बटन दिसत असेल त्यावर क्लिक करून आपली मेंबरशिप तुम्ही खरेदी करून आतमध्ये जॉइन होऊ शकता. तिथं काही व्यापाऱ्यांचे नंबर दिलेले आहेत, जसं की किलोवरती जे माल घेतात, जसं की शेळ्या, मेंढ्या म्हणा, कोकरी म्हणा, बरेच काही असे घेतात. तर अशा व्यापाऱ्यांचे तिथे नंबर दिलेले आहेत. त्याचबरोबर काही एजंटचेही नंबर दिलेले आहेत. आता तर जसं की त्या एजंटला किंवा त्या व्यापाऱ्यांना तुम्हाला ज्या पण जसं की किलोवरती काही माल विक्रीस असेल तुमच्याजवळ, जसं की बोकड म्हणा किंवा बकरा म्हणा किंवा शेळ्या, मेंढ्या जसं की, तर त्या व्यापाऱ्यांना तुम्ही कॉल, SMS जसं की WhatsApp SMS किंवा टेक्स्ट मेसेज करून तुम्ही त्यांना विचारू शकता. त्यांच्यासमोर त्यांच्याबरोबर तुम्ही व्यवस्थितपणे बोलणं करू शकता. आणि त्यावर तुम्हाला एकच आहे की व्यवस्थितपणे तुम्हाला बोलायचं आहे. सारखं-सारखं त्यावरती कॉल किंवा SMS किंवा मेसेज करायचं नाहीत. एकदा केला तर तुम्हाला शांत बसावं लागतं. कारण का ते प्रोफेशनल लोकं असतात, चांगली लोकं असतात आणि त्यांच्यापाशी आपल्यासारखी भरपूर लोकं येत असतात. कारण का आता ते एक व्यवसाय आहेत किंवा त्यांच्यापाशी समजा ते एजंट आहे, तर त्यांच्याजवळ कॉल करणारे, SMS करणारे किंवा आम्हाला मेंढ्या पाहिजेत दादा, आम्हाला हे पाहिजे, एवढ्या पाहिजेत, तेवढे पाहिजेत असं म्हणणारे खूप सारे लोकं असतात. आपण एकटंच नाही. बरोबर. तर त्याबरोबरच काय असते की त्या लोकांना व्यवस्थितपणे त्यांच्या संग आपण व्यवहार करायचा किंवा व्यवहार किंवा आपले एक राहणीमान, बोलणं, भाषा ही व्यवस्थितपणे तुम्ही दाखवली पाहिजे आणि मग त्यांचा आणि तुमचा जर व्यवहार जमला, बरोबर, तर ते एजंट लोकं देतात आणि त्याचं काय असतं की तुमच्याकडनं काही घेतलं जात नाही. पण त्यांना ज्या मूळ मालक, जसं की उदाहरणार्थ समजा आता ज्याच्या मेंढ्या अर्धलीनं द्यायच्या आहेत,
त्या मालकाकडनं त्यांना काहीतरी प्रमाणात त्यांना कमिशन भेटत असतं. जसं की मेंढी मागं ₹100 ₹150 असं कमिशन त्यांना भेटत असते, की त्यांनी 20 मेंढ्या तुम्हाला जर अर्ध्याने दिल्या तर त्याचा जी मेंढ्याचा मालक आहे त्याकडनं ₹150-200 त्यांना कमिशन ही भेटत असतं. असा त्यांचा फायदा असतो, बरोबर. तर तुम्हाला त्या एजंटचे नंबर कुठं भेटतील मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. आता कसं त्यांच्यासंग बोलायचं, काय बोलायचं तुम्हाला मी सांगतो. थोडक्यातच सांगितलेलं आहे, की जसं की व्यावहारिक ज्ञानाबद्दल तुम्ही त्यावर चर्चा केली पाहिजे. आता पहिल्या तुमच्याजवळ जसं की शेळ्या मेंढ्या असतील आणि त्याची काही पिल्लं विक्री करण्यासाठी असतील आणि तुम्हाला त्यांचे जसं की काही व्यापाऱ्यांचे नंबर पाहिजे असतील. जसं की ते व्यापारी काय करतात, जिवंत तुमचा माल घरी येऊन शेडवरून खरेदी करतात वजनावर. पण माल पण त्या क्वालिटीचा लागतो आणि ते माल कशा क्वालिटीचा लागतो, काय लागतो, ते पण तिथं शिकवलं जातं. म्हणजे काही असं तुम्हाला जास्त असं तर काही लागत नाही. ठराविक तुम्हाला जे पण माहिती आहे ते तिथं तुम्हाला दिली जाते. जसं की व्यापाऱ्यांचे नंबर म्हणा, बऱ्याच काही जसं की औषधाची माहिती किंवा नॉर्मल तुमचा काही प्रश्न असेल तर त्या प्रश्नावर उत्तर देण्याचा प्रयत्न तिथंच केला जातो, बरोबर. आता काय आहे, की बरेच लोकं म्हणतील, "भाऊ आम्हाला एवढे पाहिजेत, तेवढे पाहिजेत." तर मित्रांनो तुम्हाला जास्ती देण्याचं काही भाग लागत नाही. तुम्ही जर 100 आणि 150 मेंढ्या जर एकटाच मागत असेल अर्धलीनं, तर तेवढ्या मेंढ्या तुम्हाला काय भेटणार नाहीत. पण सरासरी एक 50 मेंढ्यापर्यंत अर्धलीनं मेंढ्या भेटू शकतात. कारण का आत्ताच एक ज्येष्ठच असा विषय झाला आहे. मागल्या 15-20 दिवसापूर्वी एक जणाने 50 मेंढ्याचा अर्धलीनं घेतल्या आहेत. आता त्या भाऊचं बोलणं म्हणा किंवा राहणीमानी आणि त्यांची घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळं फक्त त्यांच्यात काय होतं, की रान वगैरे चरायला, हिंडायला भरपूर प्रमाणात होतं. पण त्यांचे जे वडील होते, ते वडील फक्त अडचण देत होते. म्हणजे करायला नको म्हणत होते. तो व्यवसाय आपल्याला मेंढीपालन नको करायला. कोण चारणार किंवा कोण हिंडवणार ते असं होतं, हां नाही. आणि त्यांचं बंदिस्त करायचं नियोजन नव्हतं. कारण का त्यांच्या इथं चरायला भरपूर प्रमाणात रान असल्यामुळे त्यांचं असं होतं, की फिरस्ती करायची, बरोबर. त्याचबरोबर त्यांना 50 मेंढ्या भेटून गेले ते आणि तुम्हालाही भेटून जातील असं काही भेटण्यासारखं काही नाही. आता त्यात मेंढ्या कुठल्या भेटतील तर आता ते सांगता येत नाही. पण तुम्ही त्या एजंट लोकाला जर व्यवस्थितपणे बोलला, जसे की भाऊ मला गावरानमध्ये पाहिजेत, जसं की काळ्या मेंढ्या पाहिजेत, जसं की विजापुरी पाहिजेत, भाऊ क्रॉसमध्ये माडग्या पाहिजेत, बघा काहीतरी प्रयत्न करून द्या. तर त्या एजंट लोकं तुम्हाला त्या मेंढ्या टाकतात. आता बऱ्याच काही भागातल्या असतात, आता आपल्याच भागातल्या असतात, आपल्याच भागात अर्धलीचे चालतात असं नाही. जसं की गुजरातमधील असतात, जसं की आंध्र प्रदेश, ओडिशा, नेपाळ अशा भागातल्या असे शेळ्या मेंढ्या असतात, बरोबर. आणि ते अर्धलीनं देण्याचं ही एजंट लोकं काम करत असतात. तर त्यांना एकच तुम्ही सांगायचं आहे, की जे पण मेंढ्या आहेत त्या आपल्या वातावरणातल्या किंवा आपल्या भागातल्या मेंढ्या टाका भाऊ. म्हणजे काही आजार अडचणी आम्हाला येणार नाहीत आणि आमचं उत्पन्न पण चांगलं येईल, बरोबर. आणि तुम्हाला ज्या मालकाने मेंढ्या दिल्या त्या मालकाचंही नुकसान होणार नाही, बरोबर. तर असं आहे, फक्त एजंटला व्यवस्थित बोलून घ्या. आता काय होतं, की तुम्ही जसं की महाराष्ट्रात मेंढीपालन करायचं म्हणता आणि तुम्ही जर गुजरातच्या जर मेंढ्या तुम्ही जर त्या एजंटनं तुमच्या इथं टाकल्या, तर ती मेंढ्या आजारी पडणार, दगावणार, बऱ्याच काही गोष्टी दवा-पाण्याचा खर्च मागं लागणार, बरोबर. मग ह्या अशा गोष्टी असतात. म्हणजे कष्टच्या कष्ट ना आणखी आजारात मर झाली तर मग ते तुम्हाला पण फायदा राहत नाही, बरोबर. आता तुमचं नुकसान तर काही होत नाही त्यात, पण तुम्हाला फायदा जास्त काही राहणार नाही त्यात, बरोबर. मग त्यापायी तुमच्या वातावरणातल्या किंवा तुमच्या आसपासच्या मेंढ्या आहेत त्या एजंटला टाकायला तुम्ही त्यांना विनंती करा, की भाऊ आपण ह्या भागातला आहे. जसं की उदाहरणार्थ आम्ही पुण्यातील आहे आणि पुणे शहरालगतच आसपासच्या तुम्ही जर मेंढ्या असतील तर आम्हाला टाका. किंवा जसं की मुंबईच्या वगैरे, सोलापूरच्या, साताऱ्याच्या वगैरे, कोल्हापूरच्या अशा मेंढ्या असतील तर आम्हाला चालतील. असं तुम्ही व्यवस्थितपणे बोलून घ्या. जसं की गुजरात म्हणा किंवा यूपीच्या वगैरे, बिहारच्या अशा भागातल्या जर मेंढ्या तुम्हाला टाकल्या तर ते अडचण करतात. आता तुम्ही म्हणताल व्हिडिओ मोठा होतो आहे, पण तसं काही नाही मित्रांनो. तुम्हाला ह्यात बरंच काही मी नॉलेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता जवळ आसपास मी तुम्हाला तिथं जसं की सबस्क्राईब बटनावर क्लिक करून तुम्ही आज जर गेला आणि तिथं जॉईन झाला तर तुम्हाला जवळ आसपास एक 30 ते 32 व्यापाऱ्यांचे काही नंबर भेटतात. म्हणजे काही एजंट लोकांचे भेटतात आणि काही किलोवर जे जिवंत प्राणी घेणारे व्यापारी आहेत त्यांचे काही नंबर भेटतात. तर तुम्हाला म्हणजे तिथं एकदम असा चांगल्या प्रकारचा फायदा होतो. कारण का काय आहे, की
ओपनमध्ये तुम्हाला व्यापाऱ्याचे कोणीही नंबर देत नाही. आता त्यांचा तुमचा व्यवहार होईल ना होईल हे मी काही सांगू शकत नाही, पण तुम्हाला तिथं नंबर भेटतात. तुम्ही व्यवस्थितपणे व्यावहारिक ज्ञानाने किंवा व्यावहारिक एक जनरल नॉलेजचं तुम्ही जर भाषण त्यांच्यासमोर केलं तर नक्कीच तुमचा आणि त्यांचा व्यवहार चांगल्या प्रकारे जमणार आहे. आणि हे लोक असे असतात की ह्यांच्यापाशी पैशाची कमी किंवा व्यवसायाची कमी नसते आहे, कारण का ह्या मोठ्या प्रमाणात व्यवसाय करत असतात. हे तुम्हाला पहिले उचल म्हटलं तर उचल सहित देतात, बरोबर. जसं की तुमचं प्राणी आहेत, तुम्ही सांभाळ करता, तुमच्याजवळ एक 40-50 मेंढ्या आहेत आणि त्याचं येणारं उत्पन्न जर आता मेंढ्या गाभण आहेत आणि तुम्हाला पैशाची गरज पडली तर 2-2.5 लाख रुपये उचल म्हणलं तरी देतात. आणि परत ते काय करतात, पिल्लं विकत घेतात आणि त्या पिल्लाच्या पैशातून ती उचल कट वजा केली जाते. जसं की ऊसतोडीला उचल दिली जाते तशाच प्रकारे ही चालतं. आता त्यांचे नंबर कुठं भेटतात हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. सारखं सांगायची तुम्हाला गरज नाही, तुम्ही तेवढं हुशार आहात. आता मी दिलेली माहिती ही तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.